आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय. जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. राज्य पातळीवरील या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देऊन त्यात बेमुदत संपाचा इशारा दिला असल्याचं संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी सांगितलं. याआधी राज्य शासनानं जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. तर इतर 17 मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशानं याआधीचा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला होता. परंतु आश्वासन देऊन आजपर्यंत कोणत्याही मागण्यांचा विचार करण्यात आलेला नसल्याचा आरोप करून या कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिलाय. त्याची नोटीस आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी जारी केली आहे. त्यावर ते आता काय निर्णय घेणार याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र बेमुदत संप हा अटळ असल्याचंही गव्हाळे यांनी स्पष्ट केलंय. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत वागळी स्ट्रीट परिसरातील 2 जलकुंभांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा तसंच पाणी गळती देखील रोखली जावी यासाठी महापालिका प्रशासनानं केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारणा प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील इतर भागांसह वागळी स्टेट परिसरात 2 जलकुंभांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं नुकतीच जागा उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी पालिकेनं जलकुंभ उभारण्याच्या कामाची प्रक्रिया सुरू केल्यानं वागळी स्टेट परिसराची जलचिंता मिटण्याची चिन्ह आहेत. ठाणे शहरात 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. तरी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी पाणी गळती यामुळे टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागानं घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केलाय. पुढील 15 वर्षांचा विचार करून 323 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यानुसार ठाणे शहर, वागळे स्टेट, कोपरी, वर्तकनगर, लोकमान्य नगर, कळवा आणि घोडबंदर भागात पाण्याच्या टाक्यांच्या उभारणीबरोबरच नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामंही करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघाचा परिसर असलेल्या वागळे स्टेट भागात पाणी साठवणुकीसाठी पुरेसे जलकुंभ नाहीत. वाढत्या नागरिकांच्या तुलनेत असून ते जलकुंभ अपुरे पडतायत. यामुळे या ठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण योजनेअंतर्गत 2 जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी MIDCकडे केली होती. त्यास MIDCनं नुकताच हिरवा कंदील दाखवल्यानंतर या ठिकाणी जलकुंभ उभारण्याच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिलाय. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटीच शिल्लक.
दिवाळीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात आलेला बोनस आणि पालिकेच्या विविध विभागाच्या अवघी 42% झालेल्या वसुलीमुळे ठाणे महापालिकेची तिजोरी पुन्हा एकदा रसातळाला गेलीये. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटींचा निधी शिल्लक असून शासनाकडून येणाऱ्या 88 कोटींच्या जीएसटीवरच आता पालिकेची मदार अवलंबून आहे. दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर अधिक भर दिला जाणार असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. कोरोनासारख्या महामारीनंतर ठाणे महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलंय. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीवरच ठाणे महापालिकेचा कारभार सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठे प्रकल्प आणि विविध प्रकारच्या योजना सुरू असल्यानं या सर्व योजना शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची झालेली कामं ही शासनाच्या माध्यमातूनच झाली असून यामध्ये ठाणे महापालिकेचा एकही रुपया लागला नाही. तर दुसरीकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी हे पारंपरिक स्तोत्र वगळता उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष काही प्रयत्न होतानाही दिसत नाहीत. त्यामुळे म्हणावी तशी आर्थिक उभारी ठाणे महापालिकेला घेता आली नाही. गेल्या वर्षी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षी बोनसपोटी महापालिकेला 22 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 100 कोटींचा आकडा पार झालाय. तर निवृत्ती वेतनापोटी पालिकेला महिनाकाठी 33 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. दुसरीकडे ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी योजना वगळून बृहन्मुंबई महानगरपालिका, MIDC आणि स्टेम या प्राधिकरणांकडून पाणी उचलावं लागतं. याचा महिन्याचा खर्च हा पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त आहे. यासाठी महिन्याला पालिका प्रशासनाला 120 कोटींचा घरात खर्च करावा लागत असून महिन्याला हा खर्च 12 ते 13 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळताना पालिकेला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागल्याचंही स्पष्ट झालंय. तिसऱ्या डोळ्याने टिपलेला सोनसाखळी चोर अखेरीस चतुर्भुज, कळवा पोलिसांकडून 5.5 लाखांचा ऐवज हस्तगत. दिवाळीत सोनसाखळी हिसकावून पळणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. कळवा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी या 20 वर्षीय चोरट्यास आणि शबीर नियामत खान या 52 वर्षीय इसमास त्याच्या साथीदारास अटक केली आहे. त्यांच्याकडून 5,70,000 रुपये किमतीच्या सोनसाखळी आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुरुवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. दिवाळी सणाच्या काळात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. कळवा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल 80 किलोमीटरच्या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करून जाफरी या इराणी चोरट्याचा माग काढला. त्यानंतर शहापूर तालुक्यातील दळखण गावातून 21 नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. चौकशीत त्यानं कळवा, वर्तकनगर आणि कासरवडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसंच चोरलेले दागिने शबीर खान याला दिल्याचंही त्यानं सांगितली. त्यानुसार कळवा पोलिसांनी शबीर खान यालाही जेरबंद केलंय. 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन कळवा हद्दीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात एका अनोळखी दुचाकी स्वाराने एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील चेन जबरीने चोरून नेल्याबाबतचा कलम 392 IPC नुसार गुन्हा कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. यातील फिर्यादी ही ज्येष्ठ नागरिक असल्याने विशेष प्रयत्न करून तो डिटेक्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांनी डिटेक्शन ऑफिसर्सना सूचना केल्या. त्यानुसार डिटेक्शन ऑफिसरने PSI घुगे आणि त्यांच्या टीमने परिसरातील CCTV चेक केले. ते CCTV चेक करत असताना त्यांना पारसिकनगर, खारेगाव टोलनाका, कल्याण फाटा, वडपे, पडघा, वाशिंद, शहापूर, खर्डी, कसारा यापर्यंतच्या रोडनं ते CCTV तपासले. या हायवेवरचे वेगवेगळे हॉटेल्स आणि दुकाने यांचे जवळपास 12 दिवस CCTV चेक केले. ते CCTV चेक केल्यानंतर यासोबतच
खबऱ्यांमार्फत माहिती घेत स्थानिक नागरिकांना विचारपूस करत त्या आरोपीचा शोध घेतला आणि या आरोपीला 21/11/2023 रोजी पहाटे त्याच्या राहते घरातून खर्डी तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणून अटक केलं। एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या उपस्थितीत विशेष जनजागृती रॅली संपन्न। 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो। जागतिक एड्स दिन 2003 ची थीम लेट कंटिन्यूस लीड्स समाजाचा पुढाकार HIV अथवा एड्सचा समूळ नाश मिटवून समानता आणणं या विषयावर 1 डिसेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींसोबत प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व ART केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या HIV बाधित बालकांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। HIV एड्स विरोधातील या लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं होतं। त्याला प्रतिसाद देत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला। यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली। आज जागतिक एड्स दिन आहे, त्यानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने ही रॅली काढण्यात आलेली आहे। काय आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आणि विविध सामाजिक संस्था, NGOज आणि आपल्या जे ART सेंटर आहे, MSACS आहे, याचे असोसिएशन आपण सगळं जिल्हाभर हा कार्यक्रम वर्षभर राबवत राहतो आणि ह्याचंच फलित असं आहे की सगळ्यांनी पॉझिटिव्ह सहकार्य केल्यानं विविध सामाजिक संस्था याच्यामध्ये आमच्यासोबत जोडलेल्या आहे आणि आमचा जो MSAC डिपार्टमेंट आहे ह्या सगळ्यांच्या मिळून ठाणे जिल्ह्यातला HIV प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे। आपण सगळ्या ANCच्या टोटल लोकांचे HIV टेस्ट करतो, बाकी लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना भेटणं, त्याचे विविध जे पीअर ग्रुप्स आहे, यंग लोक आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स देणं, जनजागृती हा HIV टाळण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच आज जनजागृतीच्या दृष्टीनेच आज ही रॅली आपण काढतो आहे आणि आम्ही वर्षभर हे कार्यक्रम करत राहतो। विविध ठिकाणी आज रॅली जरी असली तर लेक्चर्स घेणं, कॉलेजला जाणं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती देणं, HIV एड्स काय आहे, कसा होतो, त्याचा प्रसार आणि प्रादुर्भाव कसा थांबवता येईल आणि नक्की त्यामुळेच प्रचंड प्रमाणामध्ये HIVचे रुग्ण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे। आपलं मुंबईचा पार्ट आहे, इकडे खूप मायग्रेंट लोक आहेत, रिक्षावाले, टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत, मजूर आहेत, कामगार लोक आहेत, परंतु ही जनजागृती आपण विविध संस्थामार्फत आणि विविध ठिकाणी जाऊन करत राहिल्यामुळे त्याचा फलित आपल्याला चांगला मिळतो आहे आणि आज त्या दृष्टीने जनजागृती रॅली आपण करतो आहे।